तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग 3 विजय मिळवून उपांत्य फेरीमध्ये धडक मारली। पण काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माची शरीरयष्टी आणि फिटनेसवर प्रश्न उपस्थित करून देशात नवा वाद निर्माण केलाय। याच पार्श्वभूमीवर पाहूया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी दुबईतून पाठवलेला हा रिपोर्ट। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत, आपले विचार मांडण्याचा संपूर्णपणे हक्क आहे आणि त्याचा प्रत्येकाने आदर राखला पाहिजे। परंतु आत्ताच्या घडीला रोहित शर्माच्या वजनावरनं आणि त्याच्या फिटनेसवरनं जी टिप्पणी राजकीय नेत्यांकडनं होती ती मला जरा चुकीची वाटते। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। काही खेळाडू असे असतात की जे फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असतात आणि ते दाखवायला सुद्धा जातात। उदाहरणार्थ विराट कोहलीच्या फिटनेसचे, त्याच्या व्यायामाचे बरेचसे रील्स म्हणा किंवा बऱ्याचशा पोस्ट येतात, रोहित शर्माच्या येत नाहीत। पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की रोहित शर्मा त्याच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत नाही। त्यांनी आत्तापर्यंत भारतीय संघाकरता केलेली कामगिरी तुम्ही एक सेकंद बघा आणि त्याचबरोबर पत्रकार म्हणून ज्या वेळेला भारतीय संघाचा सराव असू देत किंवा त्याची तयारी असू देत, हे मी बघतो तेव्हा रोहित शर्मासुद्धा किती मेहनत करतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे। रोहित शर्मा भारतीय संघाचा सराव आतल्या बाहेरच्या बाजूला चालू असताना आतल्या बाजूला जाऊन संपूर्ण किट घालून, पॅड्स असू देत, ग्लोव्ज असू देत, हेल्मेट असू देत, रनिंग बिटवीन द विकेट्सची सराव करताना मी कित्येक वेळेला पाहिलेलं आहे। काही जणांची अंगकाठी ही मूळतः बारीक असते, काही जणांची थोडीशी डबल हाडी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची असते। रोहित शर्मा, ऋषभ पंत हे डबल हाडी प्रकारात मला वाटतात, परंतु त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत माझ्या मनात तरी अजिबात शंका नाही आहे। त्याचं कारण सध्याच्या घडीला भारतीय संघामध्ये फिट आणि सुपर फिट एवढ्या दोनच कॅटेगरी मला दिसतात, अनफिट प्लेयर दिसत नाही। त्यामुळे रोहित शर्माच्या फिटनेसबाबत कुणी शंका घेण्याचं कारण मला तरी वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।